शिवभारत अध्याय 4 करवांध्र म्हणाले, नंतर विठ्ठलराजाच्या खेलकर्ण प्रभृती अद्भुत पराक्रमी पुत्रांचा कैवारी स्वामी निजामशहा याने मोठा परिवार असलेला, प्रचंड सैन्य बाळगणारा, प्रतिपक्षाचा नाश करणारा, जणू काही दुसरा इंद्रच असा तो जाधवराव अत्यंत दुर्निर्वार्य आहे असे जाणून आपल्या मनात मोठे कपट युजले. त्याची ती दुष्ट मसलत जाणून तो महाबलाढ्य कुलश्रेष्ठ जाधव दिल्लीच्या बादशहास जाऊन मिळाला. निजामशहाचा देश सोडून जाधवराव जेव्हा गेला तेव्हा हीच संधी प्राप्त झालेली पाहून आदिलशहास आनंद झाला. कारण पूर्वी निजामशहाकडून त्याचा पदोपदी पराभव झाला होता, तेव्हा त्याने स्वतः मोगल बादशहाशी तह केला. निजामशहाचा फार काळापासून मत्सर करणारा, उदारधी आणि प्रतापीवान दिल्लीचा बादशहा याने आदिलशहाची इच्छा पूर्ण करण्याचे एकदम कबूल केले. अत्यंत पराक्रमी असा जो मोगल बादशहा जहांगीर, त्याने इब्राहिम आदिलशहाच्या मदतीसाठी सैन्य पाठविले. मोगलांची सेना येऊन मिळताच आदिलशहास आपला शत्रू निजामशहा कसपटाप्रमाणे वाटू लागला. तेव्हा शहाजी राजा, धनुर्धारी शरीफजी, शूर व गुणवान खेलकर्ण, बलवान मल्लराजा, मंबाजी राजा, हत्तीप्रमाणे बलाढ्य असा नागोजीराव, परसोजी, त्र्यंबकराज, आपल्या बाहुबलाने युद्धात विख्यात असा कक्क, शत्रुजेता हंबीरराव चव्हाण, मुधोजी फलटणकर, नृसिंहराज प्रभृती युद्धोन्मुख, निषाद, दुसरेही बल्हाळ, त्रिपदादी पुष्कळ सेनापती, त्याप्रमाणे प्रतापी विठ्ठलराज कांटे, दत्ताजी जगन्नाथ, यशख्खी मंबाजी, नृसिंह पिंगळे ब्राह्मण, जगदेवाचा पुत्र सुंदरराज, मानी याकूत खान, सारथी, शूर व उग्रकर्मा मनसूर खान, जोहर खान, गर्विष्ठ हमीद खान, अग्निसारखा तेजस्वी वीर आतसवान, सूर्याप्रमाणे प्रतापी मलिक अंबर खान, बर्बर, त्याचा पुत्र मानी आणि शीघ्रगती फते खान, आदमखानाचे गुणविश्रुत पुत्र आणि दुसरेही मोठमोठे सेनापती, हे त्या निजामशहाचे सर्व बाजूने रक्षण करीत होते. अशा स्थितीत तो शत्रुसमूहाचा विध्वंस करणारा, आपल्या बाहुबलाविषयी दर्प बाळगणारा, अग्निप्रमाणे प्रघर असा निजामशहा आपल्या शत्रूस खिजगणितीतही मानीनासा झाला. परंतु आदिलशहा हा दिल्लीच्या बादशहाच्या मदतीस निजामशहाशी युद्ध करण्याची तयारी करू लागला. जलाल खान, जहान खान, खंजीर खान, सिकंदर खान, करमुन्ना खलील खान, सुजान खान, सामत खान असे हे सर्व प्रतापी मुसलमान बहादूर खानासह आले. युद्धपरायण दुधराज, क्षात्रकर्मामुळे प्रख्यात असा उदाराम ब्राह्मण, युद्धामध्ये भारध्वजासारखा पराक्रमी दादाजी विश्वनाथ, राघव, अचल, जसवंत आणि बहादूर हे सर्व जाधवरावाचे पुत्र आणि स्वतः बलाढ्य जाधवराव हे सर्व लष्करखान सेनापतीसह दिल्लीच्या बादशहाच्या आज्ञेने दक्षिणेत प्राप्त झाले. ज्याप्रमाणे अप्रतिहत आणि शीघ्रगती वायू आकाशाचे आक्रमण करतो, त्याप्रमाणे त्या पराक्रमी सेनापतींनी निजामाचा मुलूक पादाक्रांत केला. मुस्तफा खान, मसूद खान, फराद खान, दिलावर खान, सर्जा याकूत खान, खैरात खान, अंबर खान, अंकुश खान हे यवन व इतरही आदिलशहाचे अतुल पराक्रमी पुष्कळ दोस्त व सेवक, तसेच ढुंडीराज नावाचा ब्राह्मण, त्याच्या हातीचा रुस्तुम, घाटगे प्रभृती महाराष्ट्रीय राजे हे आदिलशहाचे सरदार बलाढ्य मुल्ला महम्मदाच्या पुढारीखाली यथाक्रम आले. नंतर उत्तरेकडून मोगलांचे आणि दक्षिणेकडून आदिलशहाचे सैन्य चालून आले असता त्यांच्यावर निजामशहाने पाठवलेला अंबर चालून गेला. तारकासुराशी झालेल्या युद्धात जसे देव कार्तिकेया सभोवती जमले, त्याप्रमाणे शहाजी प्रभृती राजे मालक अंबरा सभोवती जमले. नंतर मलिक अंबराचे शत्रूशी घनघोर युद्ध झाले आणि त्यामुळे पिशाच्छ, भूते, वेताळ, निशाचरांची चंगळ उडाली. दौडणाऱ्या घोड्यांच्या खुरांनी, उडालेल्या धुळीने बिंब मलिन झाल्याने सूर्य आकाशात मेघमंडळाने झाकला आहे असे त्यावेळी भासू लागले. पृथ्वीवरून उडणाऱ्या धुळीचा मेघांना जाऊन भिडणारा एक प्रचंड लोळ बनला आणि तो जणू काय लगेच स्वर्गारोहण करणाऱ्या वीरांची शिडीच आहे असे भासले. घोड्यांचे खिंकाळणे, हत्तींचा चित्कार, वीरांची सिंहगर्जना, दुंदुभीचा ध्वनी, सज्ज धनुष्यांचा प्रचंड टणत्कार, वाऱ्याने फडफडणाऱ्या पताकांचा जोराचा फडफडाट, मेघाप्रमाणे गंभीर आवाज असलेल्या भाटांचा जयघोष यांनी आकाश अगदी दुमदुमून गेले आणि एकमेकांवर धावून जाणाऱ्या शूर योद्ध्यांच्या जोराच्या पदाघाताने पृथ्वी शतधा विदीर्ण झाली. अरे रे, एका पक्षाच्या योद्ध्यांनी शत्रुपक्षाच्या योद्ध्यांची मुंडकी पेरे साफ केलेल्या आणि अचानक जाऊन पडणाऱ्या तीक्ष्ण बाणांनी छेदून टाकली. ज्यांचे केस रक्ताने भिजले झाले आहेत, ज्यांचे डोळे तांबडे लाल झाले आहेत आणि जी दात ओठ चावीत आहेत,
अशी शूर योद्ध्यांची मुंडकी जामिनीवर पडू लागली. वज्राप्रमाणे कठीण अशा हत्तींच्या सुळ्यांवर गाढमुष्टी योद्ध्यांच्या तरवारी आदळू लागल्या. विरुद्ध पक्षाच्या योद्ध्याचे तरवारने एकदम 2 तुकडे करून क्षणानंतरच एखाद्या वीराचे मस्तकरहित शरीर जमिनीवर पडे. शेकडो बाणांनी विद्ध झालेल्या हत्तींच्या गंडस्थळातून मदरसासह अतिशय रक्त वाहू लागल्यामुळे ती शोभू लागली. माणसे, घोडे, हत्ती यांच्या रक्ताच्या नदीच्या काठी मोठमोठे वीर जणू काही थकल्यामुळे महानिद्रा घेऊ लागले. नेम मारण्यात पटाईत असणाऱ्या आणि हातात भाला धारण करणाऱ्या वीरांकडून स्वार मारले गेल्यामुळे घोडे क्रोधाने अत्यंत खवळून जाऊन इतस्ततः धावू लागले. नंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळवजी, मालिकंबराचे प्रिय करणारे कृष्णमूर्ती यवन सिद्धी, त्याचप्रमाणे हंबीरार प्रभृती इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तरवारी, भाले, पट्टे घेऊन मोंगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेव्हा ते भयभीत होऊन जीव बचावण्यासाठी 10 दिशांना पळू लागले. कवींद्र परमानंद कृत. ती मोंगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम आदिलशहाच्या सैन्यासही पळता भुई थोडी झाली. मस्त हत्तींच्या जोरावर गर्विष्ठ असा मनचेहर नावाचा मोंगल त्या सैरावैरा पळणाऱ्या सैन्याचे पिछाडीचे रक्षण करू लागला. गर्वाने मध्य स्थिर राहिलेला, रस्ता अडवून पुढे जणू काही दुसरा विंध्य पर्वतच उभा राहिला आहे अशा त्या आपल्या जयाच्या आड आलेल्या मनचेहरास पाहून शहाजी व शरीफजी आधी करून सर्व पराक्रमी भोसल्यांनी कापाकापी करण्यास सुरुवात केली. महापर्वताप्रमाणे भव्य अशा हत्तींच्या भिंतीच्या आश्रयाने उभा राहिलेल्या त्या अत्यंत गर्विष्ठ मनचेहराशी ते कवचधारी भोसलेवीर लढू लागले. तेव्हा न डगमगणारा व युद्धोन्मत्त शरीफजी ने निश्चल मनाने आपल्या तीव्र भाल्याच्या फेकीनी ते हत्तींचे सैन्य ठार केले. त्रिशूळ, धनुष्य, बाण, गदा, परीघ म्हणजे दंड ही शस्त्र धारण करणाऱ्या गजदलाने पुढे चालून येणाऱ्या त्या शरीफजी सडवले. नंतर चौफेर लढणाऱ्या व खवळलेल्या त्या अभिमानी शरीफजीस त्यांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी खाली पाडले. शत्रूच्या हत्तींचा सप्पा उडवून शत्रूच्या बाणांनी विद्ध झालेला आपला शूर धाकटा भाऊ धारातीर्थी पडलेला पाहून खवळलेला शहाजी आपल्या खेळकर्ण प्रभृती बंधूंसह मनचेहर व त्याचे सैन्य यांच्यावर वेगाने चालून गेला. तेव्हा तो प्रतापवान मोंगल शत्रूच्या उत्कृष्ट भाल्यांच्या भीतीने आपले मदोन्मत्त हत्ती मागे हटलेले पाहून स्वतः माघार घेता झाला. सुरक्षित हत्तींसह तो युद्धातून पळून जाऊ लागले असता निजामशहाचे सैन्य सिंहगर्जना करू लागले. तेव्हा कोणी उत्तरेकडे, कोणी पश्चिमेकडे आणि कोणी पूर्वेकडे असे ते मोंगल वेगाने पळू लागले. नंतर हर्षभरीत झालेला शहाजी प्रभृती राजांनी त्या पळणाऱ्या शत्रूचा पाठलाग केला आणि त्यांना बळाने कैद केले. युद्धामध्ये भयंकर अशा पुष्कळ मोंगलांचे व इतर वीरांच्या दंडात जबलीने बेड्या अडकवून त्यांना मलिकंबरापुढे आणून उभे केले. याप्रमाणे भोसल्यांच्या बाहुबलाच्या साहाय्याने शत्रूला जिंकून प्रतापी मलिकंबर नगारे व शिंगांच्या जयघोषात निजामशहाच्या भेटीस त्वरित गेला. प्रतापवान आणि अद्भुत वैभवशाली असा दिल्लीपतीचे शत्रूंना अजिंक्य असलेले सैन्य तसेच आदिलशहाचेही अतुलनीय सामर्थ्यवान सैन्य यांचा तडाख्याने पाडाव करून आणि अत्यंत गर्विष्ठ सेनापतींना युद्धात कैद करून तो उग्रकर्मा सेनापती मलिकंबर भोसल्यासह निजामशहाला मुजरा करता झाला. अशा या अनुपुराणात सूर्यवंशातील कथांमध्ये निधिवासकर कवींद्र परमानंद यांनी प्रकाशित केलेल्या शतसहस्र संहितेत या ग्रंथात निजाम प्रकर्ष हा 4था अध्याय आहे.